मित्रांनो, तर लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सध्याच्या काळामध्ये दक्षिण पश्चिम मान्सून हा आपल्या भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी याची अनुकूल परिस्थिती बनत चाललेली आहे. सध्याच्या काळामध्ये तुम्ही पाहू शकता, हे काही दक्षिण भारतचा भाग आहे आणि या भागामध्ये सध्या केरळ आणि कर्नाटकाच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये मुसळधार पाऊस देणारे ढग तयार झालेले आपल्याला दिसतो. इथे पाहू शकता अरबी समुद्राचा हा जो काही भाग आहे आणि इकडे बंगालच्या उपसागराचा हा जो काही भाग आहे, या भागात सुद्धा आपल्याला सध्याच्या काळामध्ये जबरदस्त पाऊस देणारे ढग दिसत आहेत. आणि एक शक्यता निर्माण होत आहे मित्रांनो, की येणाऱ्या 28 तारखेनंतर बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ बनू शकते. सध्या प्राथमिक अंदाजामध्ये हा चक्रीवादळ बनताना दिसत आहे आणि हा चक्रीवादळ म्यानमारच्या दिशेने वाढणार आहे समोर. आणि यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये यामध्ये मान्सून सक्रिय होण्यासाठी परिस्थिती अनुकूल बनणार आहे. केरळच्या भागामध्ये सुद्धा या चक्रीवादळामुळे मान्सून हा वेळेवर पोचू शकते, सध्या अशी परिस्थिती बनू शकते, असं सध्या आता प्राथमिक अंदाजामध्ये आपल्याला दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये आज काही तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे दिवसभरामध्ये आणि आपल्याला बरेचसे असे कमेंट सुद्धा आलेले होते. यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये एक अलर्ट मेसेज आलेला होता. यामध्ये उष्णतेची लाटेचं अलर्ट मेसेज आलेलं होतं. जर तुम्हालाही तुमच्या मोबाईलवर अलर्ट मेसेज आलेलं असेल, जे की शासनाकडून अलर्ट मेसेज आज महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये अनेक मोबाईलवर देण्यात आलेलं होतं, तर जर तुमच्या भागामध्येही काही मोबाईल फोनावर आलं असेल तर निश्चितपणे तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता आणि सांगू शकता की आमच्या भागामध्ये असं मेसेज आलेला आहे. सध्या नागपूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये आज 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान होते आणि काही भागामध्ये आज पाऊससुद्धा झालेला आहे. विजेच्या कडकडाटाचा पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आज पाऊस झालेला आहे. काही भागामध्ये उखाड्यापासून नागरिकांना दिलासा भेटलेला आहे, पण सुद्धा आता येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा काही मोठं दिलासादायक बातमी नाही आहे. येणाऱ्या 28-29 तारखेच्या नंतरच महाराष्ट्रामध्ये परत पाऊस आपला हातपाय पसरणार आहे, कारण आता सध्या तरी अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत नाही आहे. मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागांमध्ये विजेच्या कडकडाटाचा पाऊस होणार आहे. बाकी विदर्भात स्थानिक पातळीवर जर ढग निर्माण झाले तर पाऊस होण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा ही परिस्थिती तयार होऊ शकते. इकडे पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल परिस्थिती तयार होत आहे. केरळच्या भागामध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे. येणाऱ्या 24 तासानंतर 48 तासाचा अंदाज दिला तुम्हाला, तर विदर्भाच्या भागामध्ये खास करून चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळच्या भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे. नांदेडमध्येही पाऊस होण्याचा अंदाज आहे. इकडे घाटकोपऱ्याच्या भागामध्ये आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे. येणाऱ्या 48 तासामध्ये अशी परिस्थिती आपल्याला दिसत आहे. तसंच आपण जर येणाऱ्या दिवसाचा अंदाजा तुम्हाला दिला आणि येणाऱ्या 29 तारखेचा अंदाजा दिला, तर 29 तारखेला पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये या भागात दरम्यान अंदमान आणि निकोबारचा सागरचा हा जो काही भाग आहे, या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये अनुकूल परिस्थिती आहे आणि या भागामध्ये वेलमार्क लो प्रेशर किंवा लो प्रेशर सिस्टम बनू शकते. सध्या मॉडेल असं आपल्याला दाखवत आहे. आपण निश्चितपणे यावर तुम्हाला क्लिअरिटी देणार आहोत काय होणार आहे नेमकं बंगालच्या उपसागरामध्ये. यामुळे आपल्या मान्सूनवर सुद्धा याचा परिणाम पडतोय आणि मान्सून वेळेवर आपल्या केरळच्या भागामध्ये येण्याची शक्यता दिसत आहे. कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये येण्याची शक्यता आहे. पाऊस काही प्रमाणात आपल्याला पाहायला भेटू शकते येणाऱ्या 29 तारखेला. त्यानंतर 30 तारखेच्या आसपास आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये पाहू शकता जबरदस्त पाऊस देणारे ढग आपल्याला या सॅटेलाईट इमेजमध्ये GFX वेदर मॉडेलमध्ये दिसत असतील. आणि जसं आपण इकडे महाराष्ट्राच्या दिशेने वळलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी खास करून विदर्भाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि कोकण किनारपट्टीच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. हा पाऊस सर्वत्र नाही, पण काही भागामध्ये पडणार आहे. यामुळे काही प्रमाणात तापमानात घट होण्याची शक्यता दिसत आहे. समोर वाढलं आणि जर आपण 31 तारखेचा हवामान अंदाज दिला तर 31 तारखेला सिस्टम अजून डेव्हलप होऊ शकते. पाहू शकते इकडे बंगालच्या उपसागरामध्ये हा सिस्टम आपल्याला इथे डेव्हलप होताना दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात आपल्याला पावसाचे
प्रमाण वाढताना दिसत आहे. येणाऱ्या 31 तारखेला अशी परिस्थिती पाहायला भेटत आहे. एकंदरीतच मे महिन्याच्या आखरी शेवटीला आपल्याला पावसामध्ये आपल्या राज्यामध्ये काही प्रमाणात वाढ दिसू शकते आणि त्यानंतर जून महिन्याची सुरुवात झाली आहे. आपण इथे पाहू शकता जून महिन्यामध्ये इथे चक्रीवादळ बनू शकते आणि महाराष्ट्रामध्ये यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता येणाऱ्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला दिसत आहे. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. तुमच्या भागामध्ये कसं उष्णतेची लाट आहे आणि कसं वातावरण आहे, निश्चितपणे व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता.